आयशू, हे आयशू, उठ ना. ओ शांत बस, झोपू द्या. अगं उठ ना. अहो झोपू द्या. अगं वर ये. ऐक ना. अहो झोपू द्या ना. अगं उठ की, रोजची तुझी नाटक आहे ती. उठ. काय हो तुमचं रोज रोजचं तेच? अगं तुझंच आहे रोज रोजचं तेच. अगं ये ना वर. अहो तुम्हाला काय वाटतं का हो? मला अडचण आहे ना. अगं तुझी अडचण तर महिनाभर अडचण तुझी संपतच नाही. मी काय करू? हो मी काय मुद्दाम करते का? अगं तू मुद्दाम नाही ग करत, पण महिन्यातलं 4 दिवस तुझं उपासावारी गेलं. अगं 4 दिवस माहेरात गेलं. 2 दिवस म्हणती माझी कंबर दुखती, माझं पोट दुखते. कुणाचा आला बर्थडे, कुणाचं आलं लग्न. अगं तू माझा विचार कर ना जरा. बघ तू माझ्या जिंदगीची फार अडचण करून टाकली. मला काय सांगू नको. अहो तुमचेच आई वडील म्हणतात इथं शिवता शिवत करू नको, तिथं असं करू नको. आणि तुम्ही जरा बोलताना जरा तोंड सांभाळून बोला की. अहो तुम्ही नवरा असून मला समजून घेत नाही. मी काय रिकाम तिकडे असते का दिवसभर? हा अहो आज मला 3रा दिवस आहे. दिवसभर मी पण काम करते. माझ्या पोटात दुखायला लागले, कमरेत दुखायला लागले. मला 4 गोष्टी माझ्या मनातले तुम्हाला सांगा तर तुमचा प्रॉब्लेम तो. मी करू काय सांगा बरं? तू मला काय सांगू नको. तू वर ये. अहो मला नाही यायचं, झोपा तुम्ही. अगं ये वर. अहो झोपा ना तुम्ही. काय सुद्धा सांगू नको, तू वरती ये. हो मी नाही येत, झोपा तुम्ही. अगं प्रत्येक महिन्यात प्रत्येक दिवशी तुझी हीच बोंब आहे. मग आता काय करू? मला तर वैताग आलाय तुझा. असं कधी म्हणलं प्रेमाने जवळ जावं, काहीतरी करावं, तर तुझी आलीच अडचण लगेच. अहो मी तुमची बायको आहे, मला समजून घ्या तुम्ही. अगं तू माझी बायको आहे, त्या बायकोपेक्षा तू माझी अडचण आता मला जास्त वाटायला लागली. हा का? झोपा मग आता. चुकतो. बया त्याच्यापाशी राहण्यापेक्षा मी माझ्या माहेरी गेलेली ती परवडलं मला. नाही बाई, या माणसांच्या जातीपाशी राहून काहीच फायदा नाही. अश्विनी काय झालं? अरे म्हणते तुला काय सांगू र. सांगा काहीतरी, काय झालं ते सांगा. आता असं काय सांगणार आहे दुसरं? अरे जरा माणुसकीच्या नात्याने माझा नवरा असून मला समजून घेत नाही, माहिती का? का बरं? अरे त्या लय प्रायव्हेट गोष्टी आहेत. अव वहिनी, किती प्रायव्हेट गोष्टी असून द्या, तुम्ही काळजी करा नका. तुम्हाला माहित आहे ना, गावात आपल्याला काय म्हणतात, नियोजनाचा बादशाह. एका मिनिटात नियोजन लावतो तुमचं. तुम्ही फक्त सांगा मला काय झालंय ती. किती प्रायव्हेट गोष्ट असू द्या. मग सांगू काय का? तुमच्या नवऱ्याचं काय कुठं बाहेर कुठे कुठे पॉक पॉक आहे का? अरे ती असलं असतं तरी मला पटलं असतं, पण अहो म्हणजे सांगते तसलं असलं तरी पटलं असतं. मग काय गुदी गुदी पॉक पॉक घरी घेऊन यायचा विचार आहे काय त्याचा? नाही नाही तसलं नाही. तसलं बी नाही. मग काय तुमच्या मिहुनी बरंच पुटक गोटमॅट चालू आहे काय त्याचं? ए तसलं नाही काय बाबा. तसलं बी नाही. हा हा मग मला आता 100% गॅरंटी पटली या. काय? तुमचा नवरा कुठं ब्रिजच्या आसपास, टोल नाक्याच्या आसपास किंवा ते स्पीड ब्रेकरच्या आसपास तर जात नाही ना? ए बाबा काही पण नको बोलू. त्याचं नाही, त्याचा माझ्या दुसरं कोणावर नाही जीव. म्हणजे काय? नवऱ्याचा जीव पण हाय आणि घरातनं बाहेर पण चाला, असं झालंय काय नक्की? काय झालं माहिती का? हा. मला आली अडचण. हा पैशा पाण्याची अडचण अहो गावाला असते, तुमचंच काय घेऊन बसलाय रे जेव. अहो मला सांगतो, माझ्या इतकी जर पैशा पाण्याची अडचण कोणाला येतच नाही गावात. एवढा तारांबळीत आहे मी आता सध्याला. अरे बाबा ती अडचण नाही, मग पिरियड आलेत मला. अहो मग असलं कुठं सांगते ती वय. बावळटा म्हणून तुला आधी सांगू, प्रायव्हेट कळतं ना नवरा बायको मधलं. मग असल्या 4 गोष्टी आहेत का नाही, ती 4 भिंतीच्या आतच ठेवायच्या असते त्या. आणि मी 4 भिंतीच्या आतमध्येच ठेवलं होतं, तुझं बाहेर काढायला लावल्या. झालं काय त्यानं? झालं काय मला सांगा. आता बघ तुला आता एवढं सगळं सांगितलंय ना, तुला आता थोडं सांगूनच टाकते. हा मला आहे ना, मला ह्या गोष्टीमध्ये नाही जमत मला. म्हणजे तुमचा नवरा सरळ सरळ सांगा की बाबा असं असताना सुद्धा जवळ XYZ आलं लक्षात. हा हा. नालाय काय काय होती व्हायच का? त्याचं काय डोक्यावर पडलं होतं काय? का डोस चुकला होता लहानपणी? आता काय माहिती, त्यालाच माहिती ते हुबलाक तोंडाच्या. कांटा सांगतो तुम्ही, बॅग उचला पहिले. उचला. मी आणि जाते. सांगतो तसं का? नाही ना जाऊच नका, मी आहे की गावात. मला काय म्हणतात, निविजनाचा बादशाह. तुम्ही फक्त साईडला लपून बसा. त्याचा कांटा सांगतो मी. अरे जोडीदार आहे कोण आहे त्याचा? टाकाला राहिलेला निम केसच काढतो त्याचं. बरं. चला तुम्ही माझ्या बरोबर. ठेवा. हॅलो
हा गाडी काढतो असं महाबळेश्वर गाठतो एखादं सामानच पाठवतो. पाच झाले रोज या बायकोचा वैताग आलाय मला. काय झालं कुठं काय लागा निमे डोक्याची केस गेली तरी अजून नाद गेलाच नाही वे. अरे हो बघ वय म्हातारा झाले पण मन म्हातारा होतंय का? नाही पण त्या बिचारीनं काय केलं कायला भांडून तिला घरातून बाहेर काढली. मग ही लोन तुझ्या परत आलं का? आता मी वाटणं चाललो होतो एवढ्या तिथं वहिनी भेटल्या मला म्हणल्या असं असं झालं या काय गरज होती रे तुझी त्यांना हानमार करून लावायची घरातून बाहेर. अरे जाऊ दे गेली तर गेली काय तिला ठेवून करू इथं? म्हातारपणे तुकडा कोण घालन का येडिया लागला सांगायला जाऊन दी गेली तरी. अरे तीच आता बघायचं चालू आहे दुसरीच करतो आणि दुसरी गेली अशीच म्हणजे मग काय करतो हाय ते 4 रुपये म्हणून मजा मारशील परत. ही बी खरं आहे लागा. हा येडापणा करू नको. चल मी सांगतो तसं कर. मी त्यांना आणलंय वाटर निघाल्या होत्या माघारी ओढून आणले तिकडे थांबवलंय मी घरी गेले ते आता माझ्यावर. चल तिथं काय असेल ते खरं खोटं करू काय असेल ते मिटवू कळलं का. सुधारायला गावाय ना सुधारायच्या गोळ्या देऊ का मेडिकल मधून आणून. चल सांगतो तुझं तर ऐकल का? काय 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 करते अरे खराट बाबाने येडं लावली तुम्हाला. चल चल तू ए कुत्री दारात काय पाळली ती. अरे ती लागते बाबा संध्याकाळच्याला चोरा चिलटाचं तुला काय माहित आहे? हे बघ असू दे तुला आता सांगतोय काढा काढा करायचं नाही. मी नाही काय करत. जेवढं सांगन तेवढंच ऐकायचं. येड्या भाकरी टोकड्याचा इशाई काय असलं साधं सुद्धा नाही. इथं बस खाली आणि काय बोलू नको आणि रागात अजिबात काय बी बोलू दे माघारी बोलू नको. निघून जर गेलं तर मिळायची नाही. बस खाली. वहिनी वहिनी इकडे या तुम्ही बसा खाली. काय मी नाही बोलत अहो बोलू नका पण मी काय सांगतोय ती तरी ऐकचाल का नाही तुम्ही. कशावरून काय झालं तुमचं आता खरं खरं सांगा बरं. आता म्हणते तुला सांगितलंय कशावरनं काय झालं होतं ते सारखं सारखं नको विषय काढायला. हे बघ तुला काय कळतं बिळतं का नाही. अरे बायचा जन्म म्हणजे नाजूक जन्म आला का नाही. आणि आज निसर्गानं बायचा देह बनवताना काहीतरी नियम अटी घालून त्यांचा देह बनवलाय का नाही. हा अरे हो की समजा खरं आहे. मग त्यांना आडे अडचणी ह्या निसर्गानं दिलेल्या आहेत. तुम्ही आम्ही कोण आहे. आणि बाय महिन्यातलं 25 दिवस आपल्यासाठी कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगताला का आपल्या मनाजोगं तुम्हाला आपल्याला कधी नाही म्हणते कुठल्या गोष्टीला. पण जर आपण त्यांना त्या 5 दिवसात जर आधार देऊ शकत नाही त्यांच्या मनासारखं वागू शकत नाही तर मग आपण पुरुष कसलं पुरुष. हा येड्या हे बघ कसं असतं तेवढं 5 दिवस असतं का नाही. बाईची चिडचिड होती. अरे नको ती गोष्ट मोठ्या, होती. तुला फक्त 5 दिवस दिसतात रे. अरे पण पुरा महिन्यात 30च्या 30 दिवस माझ्या जिंदगी असलीच आहे बाबा. अरे बा असू दे की मी कुठं नाही म्हणतोय तेच एवढं नसतं. अरे बाबा हे बघ तुला एक सांगतो कसं असतं आपण बाहेर काम करतो म्हणून सोडून दे. आपल्याला दिसत नाही बाईनं घरात काम केलेलं. आज तो इथं आला इथं तुला साधाला का हाय का कसली डोळ दिसते की इथं का तर त्या बिचाऱ्याने साडून हे काढले जाळून काढले. घरात जर गेला तर किचन मधल्या भांड्यापासून तर पार तुला जेवणा खावणापर्यंत सगळं तिथं टाकाटक दिसते. म्हणजे ते काय वरनं पडलंय का त्या बिचाऱ्याने कष्ट केलं म्हणूनच आहे ना. हा आणि हे बघ ते 5 दिवस जर नसतं ना तर तू असो किंवा मी असो आपण जन्माला देखील आलो नसतो. म्हणून त्या 5 दिवसात बायकांना आधार देण्याची गरज असते. अरे आजकाल नुसतं एखादी लहान मुलगी जर वयात आली तर आई बाप कौतुकानं तिचं किती मोठं म्हणजे त्या आनंद सोहळा साजरा करतात. कशासाठी करतात की माझं बाळ शहाणं झालंय बाबा आता ह्या बाळाच्या म्हणजे ती गोष्ट लई वेगळी असते रे. म्हणून तुला सांगतोय बघ तेवढ्या 5 दिवस तू अजिबात तिला कुठल्या गोष्टीचा त्रास द्यायचा नाही कळलं. आणि सुखी संसार करायचा आणि भांडण तांडण करायचं नाही. आणि वहिनी प्रेमानं आपलं काय असेल ते आणि बिचारी चांगली आहे. अरे हो की चांगली आहे की. हा तुला बाहेर असं काय कुठं काय केलं जाणवलंय का आतापर्यंत. मी गावात राहतो मला माहित आहे ही बिचारी अक्षरशः वाकड्या नजरेने सुद्धा कोणाकडे बघत नाही. डाऊट घ्यायला बोट ठेवायला जागा नाही. हो तेवढं खरं. हा जावा जावं नाही करा तुमचं काम.
सांगितलेलं ऐक. हा जावा चहा पिऊन जा की आता. बघा आता. मग आता बसलोय दारात म्हणायचं कोण काय रजो. मी बी आपलं जावा जावा म्हणतोय. आताच म्हणते नाही गेला काय एवढं मिटावलं चहा करा प्यायला या. वहिनी सुद्धा म्हणा चहा प्यायला या म्हणून. जाऊ द्या असू द्या तुमचा संसार वाचला ह्यातच माझ्या तोंडावर गोडवा आला. जा गोवा माझा मी. थांबा थांबा. हा हा मला माहित होतं तुम्ही येणार आहे म्हणून चहाच बनवून ठेवला. बर आव आताच येतो की आताच बसून पिऊ चला. चल. भाऊजी तेवढा एकटा दिसतोय होय. मी दिसत नाही होय. अहो तुमच्यासाठी केलं ना पातीला भरून.